नमस्कार, मी ॲडव्होकेट राणी सोनवणे. मी आज तुम्हाला नोटरी संदर्भातच अजून एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर ते मला अजून एक डीड जे आहे त्याचं तुम्हाला सांगायचं आहे की ते ॲग्रीमेंट गिफ्ट डीड आपण करू शकतो. आता तुम्ही मला म्हणाल की गिफ्ट डीड आपण कसं काय करू शकतो? तर आपण गिफ्ट डीड हे बरोबर आहे की आपण हिंदू विवाह हिंदू सक्सेशन किंवा हिंदू लॉप्रमाणे आपण ते गिफ्ट डीड करू नाही शकत. कारण गिफ्ट डीड जर करायचं असेल तर त्याची जी स्टॅम्प ड्युटी असते ती सरकारला द्यावणं गरजेचं असतं. त्यामुळं गिफ्ट डीड हे सामान्यतः सगळीकडं रजिस्टर ऑफिसमध्ये आपल्याला ॲग्रीमेंट ते रजिस्टर करणं गरजेचं आहे. परंतु मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे मुस्लिम लोकांनी केलेलं गिफ्ट डीड म्हणजे त्यांच्या शब्दात हिबानामा, त्या गिफ्ट डीडला हिबानामा म्हणतात. त्या हिबानामा आपण नोटराईज करू शकतो. मग हिबानामा हे कितीही मोठ्या प्रॉपर्टीचा असेल ते आपण करू शकतो. एक सुप्रीम कोर्टचं एक सायटेशन पण आहे त्या संदर्भात की हिबानामा कॅन बी नोटराईज, सो वी कॅन नोटराईज हिबानामा. तर हिबानामा तुमच्याकडे आलं तर नक्की ते नोटराईज तुम्ही करा. हिबानामाला पण 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागतो. त्या 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हिबानामा दोन्ही पार्टी असतात, डोनर आणि डोनी. आणि मग ते पार्टी आपल्यासमोर पाहिजे, त्यांच्या सह्या आपल्या डॉक्युमेंटला आपल्यासमोर असणं गरजेचं आहे. 2 साक्षीदार पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण ते डॉक्युमेंट नोटरी करून आपल्या रजिस्टरला नोंदवणं गरजेचं आहे, त्याला नंबर देणं गरजेचं आहे. त्या केसमध्ये पण जर समजा दोन्ही पार्टीला 2 ॲग्रीमेंट ते सेमच करायचे असेल तर त्या दोन्ही पार्टीला आपण ते ॲग्रीमेंट 2 प्रतीमध्ये देऊ शकतो. जेव्हा पण आपण 2 प्रतीमध्ये हे ॲग्रीमेंट देतो तर एक नंबर न देता वेगवेगळा नंबर द्यायचा त्या ॲग्रीमेंटला. म्हणजे समजा आता 2 डोनर आणि डोनी आहे तर एक जे रजिस्टर नंबर देतो तो 500 आहे तर ते पुढचा 501 असेल. तर 2 ॲग्रीमेंट आहे, सेम ॲग्रीमेंट आहे म्हणून एकच नंबर द्यायचं. त्यापेक्षा तुम्ही 2 वेगवेगळे पण नंबर देऊ शकता. तर अशा पद्धतीने हे हिबानामा तुम्ही रजिस्टर करू शकता आणि हिबानामा असेल तर तुम्ही नक्की नोटराईज करू शकता. ते कायद्याने मान्य आहे. या संदर्भात मी हा व्हिडिओ बनवला होता. आवडला असेल तर नक्की सांगा. थँक्यू. बाय.